वडाळा पाथर्डी रोड परिसरात चोरट्यांनी पुन्हा धुमाकूळ घातल्यानं व्यावसायिकांमध्ये घबराट निर्माण झाली। इंदिरानगर येथील बापू बंगल्यासमोरील देवांग कॉम्प्लेक्समध्ये 3 दुकानांचं शटर उचकटून चोरट्यांनी रोख रकमेसह सुमारे 1,39,000 रुपयांचा ऐवज लंपास केला। शनिवारी मध्यरात्री 3 वाजेच्या सुमारास ही घटना घडली। चोरट्यांनी प्रथम संसार शोभा भांडी दुकानाचं शटर उचकटून आत प्रवेश केला। दुकानातून तांब्याची भांडी, मोड, सुमारे 55,000 रुपये रोख तसेच 2 महागडे मोबाईल असा ऐवज चोरीस गेला। माझं नाव स्वरूप योगेश कुलते, संसार शोभा स्टील इथला मी मालक आहे। परवा मी माझं दुकान वाढवून ज्या टायमाला घरी गेलो तर रोजच्या टायमाप्रमाणे मी माझं दुकान 9:30 वाजता वाढवलं, घरी गेलो। पहाटे एक साधारण पहाटेच्या दरम्यान हे अपघात झालेला दिसतो आहे। सकाळी मी 7 वाजता माझे जे बाजूवाले आहे विशाल बागमार यांचा मला सकाळी फोन आला का शेठ तुमचं दुकान फोडलेलं वाटतं आहे, कारण की तिथे गर्दी वगैरे दिसली। तर जसं आम्ही दुकानावर आलो तर माझ्या दुकानाचं शटर वगैरे सगळं वाकवलेलं होतं आणि आम्ही ते शटर वगैरे वाकवलेलं बघितलं। तसं ताबडतोब आम्ही पोलिसाला इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये 112वर कॉल करून त्यांना हा निरोप दिला। पोलीस वगैरे आले, त्यांनी सगळं फॉरेन्सिक वगैरे केलं। त्यानंतर मग आम्हाला दुकानात शिरायला लावलं का तुमचं काय गेलं काय नाही हे बघा। तर दुकानात आल्यानंतर मी बघितलं तर माझ्या गल्ल्यामधले 50,000 ते 55,000 रुपये कॅश, त्यानंतर 2 13 प्रो मॅक्स माझे मोबाईल होते, iPhone 13 प्रो 256 GB वाले, ते दोघंचे दोघं गेले। एक साधारण 70,000 ते 75,000चा एक फोन होता, ते दोघं फोन गेले। त्यानंतर माझ्या दुकानातली एक तांब्याची गोणी होती, तांब्याचे गडवे वगैरे होते, त्याच्यात ती गोणी वगैरे नाही सापडत आहे। त्यानंतर तांब्याची मोड पण होती। तर हे सगळं माझ्या दुकानातून सगळं विलंबित झालं आहे। त्यानंतर माझ्या दुकानातलं DVR, वायफाय वगैरे हे पण सगळं तोडून त्यांनी टाकलं होतं। तर DVR मला दुकानातच सापडलं आणि वायफाय माझं मिसिंग आहे। त्यानंतर शेजारील स्वामी कलेक्शन दुकानाचं शटर उचकटून 3,000 रुपये रोख रक्कम चोरून नेली। तिसऱ्या दुकानात मात्र चोरट्यांच्या हाती काहीही लागलं नाही। विशेष म्हणजे चोरट्यांनी वरच्या मजल्यावरही ज्वेलर्स दुकानाचं शटरही वाकवण्याचा प्रयत्न केला। संपूर्ण प्रकार CCTVत कैद झालाय। माझं नाव हर्षल महाजन, मी स्वामी कलेक्शन इंदिरानगर नाशिक या दुकानाचा मालक। काल ते परवा माझ्या दुकानात गैरप्रकरण झाला। माझे दुकानाचे लॉक वगैरे तोडण्यात आले व माझ्या काही वस्तू व माझा गल्लाही फोडण्यात आला। त्या गल्ल्यातले माझे 3,000-3,500 रुपये व काही तांबे पितळाच्या वस्तू ह्या पण चोरण्यात आल्या। तर त्या वस्तू मला काही अंतरावर मिळाल्यात, पण माझे जे पैसे होते ते गल्ला तोडून व त्यांनी कॅमेराचा DVR वगैरे पण शोधण्याचा प्रयत्न करून तो तोडायचा प्रयत्न केला, पण मग त्यांना त्याच्यात काही यश मिळाले नाही, पण माझे पैसे ते घेऊन पळाले। तर मी पोलिसांना ही विनंती करतो की त्यांनी चोरांना लवकरात ताब्यात घ्यावे आणि गस्त वाढवावी। धन्यवाद। चोरट्यांनी दुकानात प्रवेश केल्यानंतर DVR कुठे आहे याबाबत आपापसात चर्चा केल्याचंही फुटेजमध्ये दिसून आलंय। DVR न सापडल्यानं त्यांनी CCTVच्या वायर कापून राउटर चोरून नेला। दरम्यान 2 दिवसांपूर्वी जगन्नाथ चौकाजवळील माऊली ज्वेलर्समध्ये देखील दुकान फोडी झाली होती। यापूर्वी गंधर्वनगरमधील पतंजली स्टोअरमध्येही DVR चोरीला गेला होता। यामुळे या घटनांमागे एकाच चोरीचा हात असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जाते। या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी पंचनामा करून गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मारुती ढोस या प्रकरणाचा तपास करतात। ब्युरो रिपोर्ट, पंचनामा न्यूज, इंदिरानगर।